स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा ट्रस्ट आणि भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं बुधवार 24 डिसेंबरला दुपारी 3 वाजता कुस्त्यांचं मैदान आयोजित केलंय। त्यामध्ये प्रथमच रशियाचा मल्ल उतरणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली। भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दरवर्षी स्वर्गीय संस्थापक दादासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं जातं। यावर्षी पहिल्या क्रमांकाच्या स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील भोगावती साखर केसरी किताबासाठी रशियाचा जागतिक विजेता मल्ल खेतांग आणि भारताचा जागतिक कीर्तीचा मल्ल पुण्याचा रविराज चव्हाण यांच्यात लढत रंगणार आहे। दुसऱ्या क्रमांकाच्या भोगावती कामगार केसरी किताबासाठी महाराष्ट्र चॅम्पियन अकलूजचा सतपाल सोनटक्के आणि गंगावेश तालमीचा कालीचरण सोलनकर यांच्यात लढत रंगणार आहे। तिसऱ्या क्रमांकाच्या भोगावती ऊस वाहतूक केसरी किताबासाठी इचलकरंजीचा महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले आणि शाहूपुरी तालमीचा राघू ठोंबरे यांच्यात लढत रंगणार आहे। या प्रमुख कुस्त्यांशिवाय अन्य कुस्त्याही होणार असून मल्लांनी यात सहभागी होण्यासाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन प्राध्यापक पाटील आणि कवडे यांनी केलंय। पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर बुधवारी सकाळी 10 वाजता दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, मंत्री आणि आमदारांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन प्राध्यापक पाटील यांनी केलंय। यावेळी कारखान्याचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते।